नमस्कार सगळ्यांना. तर माझा मुलगा पहिलीत आहे आणि तो ज्या शाळेत शिकतो ती शाळा आमच्या इथे म्हणजे सगळ्यात नामांकित शाळा आहेत. म्हणजे ज्या शाळेत माझे सासू सासरे शिकले आहेत, माझा नवरा पण त्याच शाळेत, म्हणजे माझा नवरा, त्याचे मोठे भाऊ बहीण ते त्याच शाळेत शिकले, त्यांचे मामासुद्धा त्याच शाळेत शिकले, इवन मी सुद्धा त्याच शाळेत शिकली आहे. आणि याचाच विचार करून आम्ही आमच्या दोन्ही मुलांना त्याच शाळेत घातलं, कारण ती शाळा खूप चांगली आहे, म्हणजे मोठी शाळा आहे म्हणा. किंवा आम्ही असा विचार केला की 1ली ते 10वीपर्यंत एकाच शाळेत त्यांना ठेवता येईल. म्हणजे आधी मी माझ्या लहान मुलाला जिल्हा परिषद शाळेत घातलेलं, पण ती शाळा लांब होती आणि त्यांनी शाळा अचानक 2 महिन्यातच मोडली. म्हणजे नवीन बांधणारी आहे नाही, पण अजूनपर्यंत ती बांधली गेलेली नाही आहे, म्हणून मला त्याला काढून या शाळेत घालावं लागलं की चला जाऊ दे, 1ली ते 10वीपर्यंत एका शाळेत दोघं भाऊ राहतील, या हिशोबाने आम्ही त्याला त्या शाळेत घातलं. आता त्या शाळेची गंमत सांगते. जूनच्या 15 तारखेला शाळा सुरू झाली आहे आणि आज ऑगस्टची 11 तारीख आहे, म्हणजे आता 2 महिने शाळेला होत आलेत. तर त्यांना पहिलं 1 ते 10 अंक शिकवले, मग 1 ते 20 अंक शिकवले, त्याच्यानंतर 1 ते 20 पण नंबर त्याने शिकवले आणि डायरेक्ट मुलांना 1 to 50 नंबर्स लिहायला दिले. मी म्हटलं यांना 21, 22 असं म्हणायला पण नाही यांनी शाळेत शिकवलं, किंवा एकदा म्हणजे 1 ते 10 किंवा 11 ते 20, 21 ते 30 असे जर यांनी नंबर यांना घातले शिकवायला, जर घरी जर दिले तर आम्हाला पण त्यांना सोपं जाईल ते शिकवायला. कारण त्यांना 1 to 50 डायरेक्ट कसं काय आम्ही शिकवणार ना, त्यांच्यामध्ये लक्षात राहिलं पाहिजे की नको, कारण अचानक आले त्यांना आता इंग्लिशमध्ये त्यांना नंबर सेम इंग्लिशला असल्यामुळे. मग झालं चला, ते पण म्हणजे मी घरी असते त्यामुळे मी त्याचा तो अभ्यास करून घेतला. पण इतर पालक सांगत होते की नाही त्यांच्या मुलांना नाही जाते, कठीण जाते. मी म्हटलं हो, माझ्या मुलाला पण कठीण जाते, पण मी घरात आहे त्यामुळे मी त्याचा अभ्यास तसा तो करून घेते. आता झाला चला, तो एक विषय संपला. त्यांनी त्यानंतर काय शिकवलं माहिती आहे त्यांना? एकदम म्हणजे 2चा टेबल आज शिकवला किंवा उद्या पण 2चा टेबल, नंतर 3चा टेबल 2 दिवस असं ते शिकवू शकले असते. पण त्यांनी अचानकच 2चा टेबल आणि 3चा टेबल एकदम शिकवले. आणि तुम्ही म्हणाल की कसं शिकवलं, तर ते तिथे फळ्यावर लिहून देतात, मुलं मग लिहून घेतात आणि झालं, त्यांचा विषय संपला शिक्षकांचा. मग घरी आम्ही करून घ्यायचा तो अभ्यास की त्यांना कसं ते करून घ्यायचं. आता 2 आणि 3चा झाला, तर त्यानंतर त्यांनी 4 आणि 5चा पण टेबल त्यांनी शिकवला पाहिजे ना शाळेत. त्यांनी शिकवला नाही, त्यांनी डायरेक्ट 2 to 5चा टेबल व्हिडिओ पाठवला आहे, म्हणजे यूट्यूबचा त्यांनी व्हिडिओ आम्हाला शेअर केला आहे व्हॉट्सअप ग्रुपला आणि सांगितलं आहे की तुम्ही त्यांना हे TV वर किंवा मोबाईलवर दाखवा आणि तुम्ही त्याचा तो अभ्यास करून घ्या. अरे ही काय पद्धत आहे? तुम्ही त्यांना एक एक दिवस एक एक पाढा शिकवा ना, म्हणजे आज 2चा, नंतर 3चा, तो त्यांना पाठ झाला की मग 4चा, त्यानंतर 5चा. आणि त्यांना 1 to 50 नंबरही नीट अजून येत नाही आहेत मुलांना. मग त्यांना जर ते नंबरच येत नसतील तर त्यांना पाढे कुठून येतील ना? म्हणजे एक साधी गोष्ट आहे की बाबा 1लीतला मुलगा 2च महिने झाले शाळेला, मग त्याला ते कसे येतील? म्हणजे शिक्षकांचा थोडाफार विचार केला पाहिजे ना की आपण बाबा यांच्या आधी नंबर्स तरी घेऊया नीट. त्यांना जर ते नंबर आले, म्हणजे 21 म्हणा, 22 किंवा 31, 32, 33 हे म्हणता तर आले पाहिजेत त्यांना. किंवा ते 30, 40, 50 यांना सुद्धा 13, 14, 15 किंवा 11, 12, 13, 14, 50ला सुद्धा 30, 40, 50 म्हणजे कन्फ्यूज होत आहेत मुलं अजून. त्यांना ते नाही येत आहे नीट, म्हणजे असं बोलताच येत नाही. आणि ही कुठची पद्धत आहे ना, पण तुम्ही डायरेक्ट एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ प्रत्येक वेळेला व्हिडिओ काढतात आणि आम्हाला सेंड करतात आणि आम्हाला सांगतात की त्यांचं ते घ्या. अरे कसं घ्या? तुम्हाला जर शाळेत त्या मुलांना 6 तास तुमच्याकडे असून तुम्हाला नाही शिकवता येते, मग तुम्ही डायरेक्ट पालकांवर सांगताय. ठीक आहे आम्ही घेतोय म्हणून तुम्ही रोज 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 व्हिडिओ कसले शेअर करता ना? मग तुम्ही त्यापेक्षा हळूहळू शिकवा ना. तुमच्या पुस्तकात सुद्धा, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं जी पुस्तकं शाळेला अवेलेबल होत आहेत की हा अभ्यासक्रम आहे आणि मुलांचा असा असा अभ्यासक्रम तुम्ही घेतला पाहिजे, मग त्यात सुद्धा असं नाही दिलं आहे त्यांनी की डायरेक्ट 2चा टेबल घ्या, 3चा घ्या, 4, 5चे टेबल घ्या. मग तुम्ही मुलांना डायरेक्ट कसं काय असं म्हणजे ना? आणि विचारणारं सुद्धा कोण? आम्ही शाळेत विचारायला गेलो तर आम्हालाच सरळ विचारतात शिक्षक, म्हणजे ते जे सिस्टर्स लोक आहेत ते जर आम्हाला डायरेक्ट काय विचारते, तुम्ही काय शिक्षक आहात काय? अरे माझे सासरे शिक्षक होते, किंवा आम्ही चांगल्या शाळेत शिकलोय, आम्ही पण म्हणजे डिग्र्या घेतल्या आहेत, अशाच घेतल्या आहेत, की आम्हाला कळतं ना की त्यांची कॅपॅसिटी काय आहे, त्यांना तुम्ही कितपत शिकवलं पाहिजे. पण तुमचा अभ्यासक्रम नसताना तुम्ही कसं काय घेता ना? आणि शाळेत पुन्हा तुम्ही TV वरच त्यांना पाढे शिकवताय डायरेक्ट, आणि घरी सुद्धा आम्हाला सांगता तुम्ही TV वर किंवा मोबाईलवर घ्या. अरे त्या मुलांना नाही येते, हळूहळू घ्या ना तुम्ही. काय करणार आहे शाळेवाल्यांचं?